म्हणून तो मी शोध घेतला. तर निरोगी कसं जगावं, निरोगी कसं जगायचं, निरोगी जगायचं असेल म्हणजेच आरोग्य स्वराज्य जगायचं असेल, आपलं आरोग्य आपणच सांभाळावं लागतं, ते दुसरं कोणी सांभाळत नाही. अगोदर जसं मी म्हणालो, श्वास आउटसोर्स करता येत नाही, करून बघा मराल. तसं आरोग्य आउटसोर्स करता येत नाही, दिवाळ्याला लागेल किंवा मराल देखील. आणि मग आपलं आरोग्य स्वतःच सांभाळावं लागतं. त्यासाठी निरोगी राहायचं असेल तर उत्तर आहे, निरोगी राहायचं असेल तर निरोगी राहायला पाहिजे. म्हणजे निरोगी राहायचं असेल तर निरोगी पद्धतीने जगायला पाहिजे. त्याच्या विस्तारात फार आज जात नाही. माझा साक्षात्कारी हृदयरोग अनेकांनी वाचला आहे किंवा त्यानंतर आजकाल तर अनेक जागी ते ज्ञान, वैद्यकीय ज्ञान आरोग्याचं उपलब्ध झालेलं आहे. पण अगदी थोडक्यात सांगायचं म्हणजे या जगण्याची 6 सूत्र आहेत. एक 6 सूत्री आहे. पहिलं सूत्र आहे आपला आहार. आणि दिवसातनं 2-3 किलो असं एकूण आहार आणि लिक्विड आपण घेतो, ते आपण शरीरामध्ये काय टाकतो आहोत. अरे तुमच्या कारमध्ये जे तुम्ही पेट्रोल टाकता ते जर खराब असेल तर इंजिन खराब होतं. तुम्ही अतिशय काळजीपूर्वक पेट्रोलची निवड करता, पण तुमच्या शरीरात पेट्रोल टाकता ते, त्याची निवड कशी करतो आपण, त्याची निवड कोण करतं आपल्यासाठी. तर निरोगी राहायचं असेल तर आहार कसा हवा. पहिलं सूत्र त्याचं की ते लो फॅट डाएट हवं. आणि लो फॅटमध्ये देखील लो सॅच्युरेटेड फॅट, संपृक्त फॅट जे असतात ते हृदयामध्ये, रक्तवाहिन्यामध्ये आतमध्ये जाऊन थिजतात, अडथळे निर्माण करतात आणि मग हृदयरोग तरी होतो किंवा लकवा तरी होतो. संपृक्त फॅट कशात असतात. मांसाहार, अंडी, लोणी, चीज, तूप आणि तळलेले पदार्थ. हे टाळायला तरी हवेत किंवा किमान ठेवायला हवेत. मग त्याऐवजी फॅट कोणतं वापरावं. तर सुदैवाने आपल्याकडचे जे व्हेजिटेबल ऑइल्स आहेत ते आरोग्यासाठी चांगले आहेत. शेंगदाण्याचं तेल, मोहरीचं किंवा सरसोचं तेल, तिळाचं तेल, सोयाबीनचं तेल हे समप्रमाणात मिश्र करून ते जर तेल वापरलं तर ते निरोगी असतं. तेही फार खायला नको, नाही त्यानं वजन वाढेलच पण हृदयरोग किमान होणार नाही. दुसरं, आपण भारतीय लोक गोऱ्या रंगाचे फार आशिक आहोत. नुसती बायकोच गोरी नको असते मुलांना. आमच्या आदिवासींना देखील आता भात देखील गोरा हवा असतो. गव्हाचं पीठ देखील सगळ्यांना गोरं हवं असतं. मग ते गव्हाचं पीठ चाळायचं, मैदा खाली पांढरा पांढरा जो आहे तो, किंवा तांदळाचं पॉलिश करायचं आणि पांढरा तांदूळ, हे दोन्ही अतिशय घातक. आणि म्हणून मैदा, ब्रेड, बेकरी वापरायला नको, कमीत कमी वापरायला हवं. गव्हाचं पीठ चाळू नका आणि तांदळाला पॉलिश करू नका. बायांना माझी हात जोडून एवढीच विनंती. बायांना हौस काय असते की ते जेवण चांगलं दिसलं पाहिजे. म्हणजे जेवढं पांढरं तितकं चांगलं, की गोरा रंग ग्रेट. तर ते अन्नाला देखील गोरं करतात. तर अन्न जेवढं गोरं तेवढं घातक. मग ते मैद्याचं पीठ असेल की पांढरा पॉलिश तांदूळ असेल की साखर असेल की मीठ असेल, हे चारही पांढरे पदार्थ घातक. तिसरी गोष्ट आहाराच्या बाबतीत, की आहारामध्ये फायबर वाढायला पाहिजे. आणि फायबर कशात असतं. ते डाळींमध्ये असतं, अंकुरित धान्यामध्ये असतं, सलादमध्ये असतं, भाज्यांमध्ये असतं. चौथं सूत्र आहाराच्या बाबतीत असं आहे की ज्यांच्या आहारामध्ये रोज 5 फळं किंवा भाज्या असतात त्यांना मृत्यूचाच धोका 25% कमी होतो. हे मेडिकल सिक्रेट डॉक्टर मंडळी तुम्हाला सांगणार नाहीत. का सांगावं त्यांनी तुम्हाला, ट्रेड सिक्रेट आहे त्यांचं. पण तुमचे रोगांचे धोका सोडा, मृत्यूचाच धोका 25% कमी करता येऊ शकतो. रोजच्या जेवणामध्ये जर 5 भाज्या किंवा फळं आपण जर आहारात घेतली तर. अजून जे जगण्याची सूत्र आहेत एक आहाराचं झालं. दुसरं आहे की दारू आणि तंबाखूपासून दूर राहायला पाहिजे. एक काळ असा होता की दारू, तंबाखू, सुपारी यांना इंग्लिशमध्ये प्लेजर गुड्स म्हणतात. हौसेचे पदार्थ, सुख देणारे पदार्थ,
पण आता ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज स्टडी असं म्हणतं की जगामध्ये मृत्यू आणि रोगाची एवढी कारणं आहेत, त्यातल्या सर्वोच्च 7 कारणापैकी 2 कारणं तंबाखू आणि दारू आहेत. दारूचा एक पहिला ग्लास देखील घातक आहे. त्यामुळे सगळ्यात सुरक्षित पातळी दारूची ही 0 ड्रिंकिंग ही आहे, असं आता WHO म्हणतं आणि ते लॅन्सेटही म्हणतं. त्यामुळे दारू तंबाखू हे आता प्लेजर गुड्स राहिलेले नाहीत की थाटामध्ये आयटीत संध्याकाळी बसून गुटखा थोडा प्यावा. ते भ्रामक स्वप्न आहे. देर इज नो सेफ ड्रिंकिंग. सेफ ड्रिंकिंग इज अ मिथ. इवन अ सिंगल ग्लास ऑफ अल्कोहोल हार्म्स यू. हे अभयभंग बोलत नाही आहेत सामाजिक कार्यकर्ते म्हणून, हे विज्ञान सांगत आहे आणि सगळ्यात आधुनिक विज्ञान सांगत आहे. त्यामुळे दारू आणि तंबाखूपासून दूर राहायला पाहिजे. शरीराला व्यायाम नाही आहे आजच्या युगामध्ये आणि जितकं यांत्रिकीकरण वाढत चाललं. मी जेव्हा गडचिरोलीला गेलो 40 वर्षापूर्वी, गडचिरोलीचं जे जिल्हा मुख्यालय होतं ते ग्रामपंचायत होतं आणि त्या मुख्यालयाच्या ग्रामपंचायतीच्या गावामध्ये इनमेन 2 4 व्हीलर्स होत्या. दोन्ही जीपच होत्या, पण 2 4 व्हीलर होत्या. आज गडचिरोली जिल्ह्यामध्ये 20,000 4 व्हीलर्स आहेत आणि 1,80,000 2 व्हीलर्स आहेत. आदिवासी देखील हळूहळू चालणं सोडतात आहे. खेड्यातनं ऐका, आदिवासी खेड्यातनं आमच्या घरी काम करणारा, स्वयंपाकाला मदत करणारा आहे तोही आता मोटरसायकलवर येतो आहे. पूर्वी आमच्या लहानपणी आम्ही वाचायचो की अमेरिकेमध्ये घरात काम करणारे नोकर देखील कारमध्ये येतात. आम्हाला आश्चर्य वाटायचं, पण आता गडचिरोलीत व्हायला लागलेलं आहे ते. चालणं आपण विसरतो आहोत, शरीराचे व्यायाम आपण विसरतो आहोत. अर्थात त्याच्या बाबतीत जागृती येते आता, पण लोक काय करतात की लोक इकडे डायनिंग टेबलवर खातात आणि नंतर जाऊन जिममध्ये जाळतात. अरे पण त्याचे मग कमीच खा की. पण जर आपल्याला व्यायाम करायचा असेल तर सगळ्यात चांगला व्यायाम रोजचं चालणं आहे. चालण्याच्या सोबत जर योगासनं जोडता आली तर त्याच्याहून अधिक चांगलं नाही, कारण योगासनाचा फायदा वेगळा आणि चालण्याचा फायदा वेगळा. त्यामुळे चालण्याचा व्यायाम, योगासन, प्राणायाम आणि ध्यान हे आरोग्याला अतिशय पोषक आहे. शारीरिक आरोग्यालाच नाही तर मानसिक आरोग्याला देखील. जगातल्या 1/6 लोकांना सध्या मानसिक रोग आहेत. दिसत नाहीत बाहेरनं, पण मनातल्या मनात तो माणूस भोगत असतो. चिंता तरी असते, उदासीनता तरी असते, डिप्रेशन असतं. 14% लोकांना आत्महत्येचे विचार येत असतात. सुदैवाने फक्त त्यातले थोडेसेच लोक त्याला प्रत्यक्ष कार्यान्वित करतात, पण मानसिक रोग अत्यंत कॉमन झाले आहेत. लोकांना एकटं वाटतंय. मग काय करावं? पहिले तर आम्ही लोकांना एकटं करतो. जन्मापासून स्पर्धा. गर्भाशयात असलं तर मुलगा आणि मुलगीमध्ये स्पर्धा, मुलगी असेल तर पाडा. मग बालवाडीत जातात तरी ते ॲडमिशनची स्पर्धा. मुंबईमध्ये माझी एक मामे बहीण राहायची, दुर्दैवाने वारली ती, पण ती जरा श्रीमंत वर्गातली होती. तिने मला सांगितलं की तिची मैत्रीण, त्या मैत्रिणीच्या नातवाला चांगल्या बालवाडीमध्ये KG ॲडमिशन मिळावी तर ते KGचे शाळेवाले बेटे स्पर्धा परीक्षा घ्यायच्या की मूल हुशार आहे की नाही, त्याला इंग्लिश शब्द यस नो येतात की नाही. म्हणून त्या 2.5 वर्षाच्या मुलाची आता KG ॲडमिशनची स्पर्धा परीक्षा होणार म्हणून तिच्या आईने त्या 2.5 वर्षाच्या मुलाला ट्युशन लावली. म्हणजे त्या 2.5 वर्षाच्या मुलाला KG ॲडमिशनचे अधिकार नाही, कोणाशी तरी स्पर्धा करावी लागते. आणि मग शाळेमध्ये स्पर्धा. सगळेजण एकमेकांना स्पर्धक म्हणूनच बघतात. हो, टी व्हीवरती एक जाहिरात पूर्वी यायची, आजकाल मी नाही पाहिली, पण ब्लॅक अँड व्हाईट TV असताना एक जाहिरात यायची. 2 बाया शहरातल्या एका बगीच्यामध्ये बसून गप्पा मारतात. त्यातल्या एका बाईचं मूल धावत येतं, शाळेच्या युनिफॉर्ममध्ये आहे, पांढऱ्या कपड्यामध्ये धावत येतं आणि आईला म्हणतं, आई मला गणितामध्ये 95% मार्क मिळाले. आई उठून उभी राहते, काही कौतुक नाही, म्हणते लेकिन राजू को कितने मिले. म्हणजे तुला 95% मिळाले दॅट इज इमटेरियल. राजू
त्याच्यापेक्षा तुला जास्त मिळाले की नाही मिळाले, असा एक राजू आपण प्रत्येकाच्या आयुष्यात निर्माण करतो. आणि क्षणोक्षणी आपण स्पर्धा करतो, तुलना करतो, हेवा करतो, धावतो आणि त्यापायी एकटे पडतो. प्रत्येकाची स्पर्धा, हो घरात नवरा बायकोची आजकाल स्पर्धा होते. आणि त्यामुळे या स्पर्धेमुळे प्रत्येकजण एकटा पडलेला आहे. आश्चर्य वाटेल, पण इंग्लंड सरकारने अधिकृतरित्या एक मंत्रालय उघडलेलं आहे, द मिनिस्ट्री ऑफ लोनलीनेस. आणि लोकांना इतक्या मोठ्या प्रमाणात एकटं वाटतं आहे, लोनली वाटतं आहे, हे कसं दूर करायचं हे त्या मंत्रालयाचं काम आहे. तर मग अशा जगामध्ये आपण सगळे जे राहतो, त्यामुळे जो मानसिक ताण निर्माण होतो तो कसा दूर करायचा? चिंतेपासनं, लोनलीनेसपासनं, एकटेपणापासनं उपाय काय? त्याच्यावरचा उपाय मोठा सुंदर आहे. एवढंच आहे की तो उपाय आपण करण्याच्या ऐवजी आपण तो हिंदी फिल्ममध्ये जाऊन पाहतो आणि चविष्टपणे पाहतो. त्या उपायाला प्रेम असं म्हणतात. प्रेम केल्याने लोनलीनेस कमी होतो, दूर होतो. आणि प्रेम काही फक्त प्रियकर प्रेयसीचं प्रेमची गरज नसते. मित्रावर जरी प्रेम केलं तरी माझं एकटेपण दूर होतं. शेजाऱ्यावर प्रेम केलं तर माझं एकटेपण दूर होतं. जर करता आलं तर बायकोवर प्रेम केलं तर माझं एकटेपण दूर होतं. आईवडिलांवर प्रेम केलं, भावावर प्रेम केलं, नातवावर प्रेम केलं, मुलांवर प्रेम केलं, रोग्यांवर प्रेम केलं, दुःखी कष्टी लोकांवर प्रेम केलं, माझं एकटेपण दूर होतं. तर उपाय माझ्याच हातात आहे की. प्रेमाचा पूल जर मी बनवला तर माझा प्रश्न सुटतो. म्हणून इतरांसाठी नाही पण स्वतःसाठी तरी कोणावर तरी प्रेम करा. आणि प्रेम नुसतं हिंदी फिल्मचं रोमॅन्टिक प्रेम करू नका, तर काहीतरी कृतिशील प्रेम करा, ज्याच्यातनं त्या माणसाचं काही भलं होईल. माणसाला ही जी प्रेमाची किंवा दुसऱ्यासोबत नातं जोडण्याची अनिवार्य ओढ आहे, हे किती किती खोलवर आहे. अमेरिकेमध्ये 1980च्या दशकामध्ये एक मोठी फॅशन आली. फॅशन काय आली? एक म्हातारी होती, घरी एकटीच होती, काय करावं कळेना, कंटाळा यायचा, लोनली. तर तिला रस्त्यावर फिरायला गेली तेव्हा एक दगड सापडला. दगड घरी घेऊन आली आणि त्या दगडाला ती प्रेमाने हात फिरवायला लागली. दगडाला काहीतरी तिने नाव दिलं, जॉन, जॅक, जे काही दिलं असेल त्या दगडाला ती असं त्या नावाने हाक मारायला लागली, त्या दगडाचं लाड करायला लागली. आणि कोणीतरी टी व्हीवर दाखवलं. ती आयडिया लोकांना इतकी आवडली की घरोघरी लोक दगड पाळायला लागले. आणि त्याला शब्द होता पेट रॉक. जसं पेट डॉग असतो, पाळीव कुत्रा, पाळीव मांजर, तसं पेट रॉक. आता पेट रॉक पाळायला लागले तर मग कोणीतरी म्हणालं त्या पेट रॉकला कपडे नको का? तर मग पेट रॉकसाठी कपडे बनायला लागले, त्याचीच एक इंडस्ट्री, पेट रॉकचे क्लोथ्स. मग कोणीतरी अजून वर ताण केली, म्हणाले पेट रॉक उपाशी आहे, त्याला अन्न द्यायला पाहिजे. म्हणून पेट्रॉक, दगडासाठी अन्न म्हणून पेट्रॉक फूड म्हणून बाजारात पेट्रॉक फूड्स आले, मॉलमध्ये विक्री व्हायला लागले. मला जबरदस्त हसू आलं की काय दगडावर प्रेम करतात, नाऊ माखू घालतात, कपडे घालतात, खाऊ घालतात. आणि मग अचानक माझ्या लक्षात आलं, अरे आपणही तेच करतो, त्याला फक्त देव म्हणतो आपण. आणि फार मोठी चांगली शक्ती आहे. दगडावर देखील प्रेम करू शकणं, याच्यावरून प्रेमाची काय मोठी कसोटी असू शकते. दगडावर जर प्रेम करता आलं तर अख्ख्या विश्वावर प्रेम करता येईल. आणि म्हणून भक्ती ती माणसावर करा की दगडावर करा, की विश्वावर करा, की कोणा तत्वावर करा, पण भक्तीच्या द्वारे आपण इतर माणसांशी जोडले जातो, अनुबंध आपला जोडला जातो. आणि हा अनुबंध जो आहे तो आपल्याला वाचवतो. आजच्या स्पर्धात्मक युगामध्ये तो अनुबंध आपण हळूहळू गमावत चाललो. पूर्वी ग्रामीण समाज होता, एकत्र कुटुंब पद्धती होती, जाती व्यवस्था होती, प्रत्येकाच्या काही मर्यादा होत्या, पण याच्यामुळे प्रत्येकाला एक 10-50 लोकांचं वेटाळं होतं आणि त्याच्यामध्ये त्याला सुरक्षित वाटायचं. आता प्रत्येक माणूस जणू काय लोकलमधला एकटा आहे की त्याला सीट मिळवायची आहे, त्या गर्दीवर इतरांना मागे टाकायचं आहे, चेंगरायचं आहे आणि कसंही करून जगण्यामध्ये जागा मिळवायची आहे. तर माझं जगणं जर मला निरोगी जगायचं असेल, 100 वर्ष जगायचं असेल, तर मी कसं जगू, याची 6 सूत्री आपण पाहिली. एक शेवटचा मुद्दा तो असं की जगणं काय नुसतं खाण्यासाठी नसतं, जगणं काय नुसतं कपडे घालण्यासाठी नसतं.
जगणं कशासाठी असतं? विक्टर फ्रँकेल नावचा एक जर्मन सायकॅट्रिस्ट होऊन गेला. हिटलरच्या काळामध्ये त्याला जर्मन कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये टाकलं होतं. जीव होता. असे हजारो कैदी होते आणि त्यांना काही सुटण्याची आशा नव्हती, म्हणून रोज त्यातले काही जण आत्महत्या करायचे. त्या विक्टर फ्रँकेलला प्रश्न पडला की या लोकांच्या मनात मी आशा कशी निर्माण करू जगण्याविषयी. सायकॅट्रिस्ट होता स्वतः, त्यांना कसं वाचवू. आणि त्याच्या हेही लक्षात यायला लागलं की अरेच्छा, माझ्याही मनामध्ये हळूहळू आत्महत्येचे विचार यायला लागलेले आहे. मलाही वाटायला लागलेलं आहे की कशाला जगायचं या कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये, त्यापेक्षा मरून जावं की. मग मी स्वतःलाही कसं वाचवू आणि या लोकांनाही कसं वाचवू. आणि विक्टर फ्रँकेलला असं सापडलं की जर जगण्याला एक स्वप्न असेल तर जगण्याला अर्थ प्राप्त होतो. आणि आत्महत्येचे विचार जर दूर करायचे असतील तर जगण्याला एक काहीतरी स्वप्न द्यायला पाहिजे. आणि त्या कैद्यांना तो जगण्याचं स्वप्न द्यायला लागला की रे, तुला घरी जाऊन तुझा मुलगा 8 वर्षाचा आहे, त्याला शिकवायचं आहे, त्याला मोठं करायचं आहे. अरे, तू एक पुस्तक लिहायला सुरुवात केली होतीस, तुझं पुस्तक तुला पूर्ण करायचं आहे. अरे, तुझ्या शेतीमध्ये तू ही झाडं लावली आहेत ऑलिव्हची, ती तुला प्रत्येकाला एक स्वप्न. आणि जगण्याला स्वप्न मिळालं की जगण्याला अर्थ प्राप्त होतो. आपल्या प्रत्येकाच्या जगण्याला एक कोणतरी स्वप्न लागतं, काहीतरी पर्पज लागतो. नुसतं खाण्यासाठी जगणं की जगण्यासाठी खाणं, म्हणून याच्या पलीकडचा काहीतरी एक अर्थ आपल्याला जीवनात लागतो. म्हणून आरोग्य स्वराज्य जो आहे त्याचा एक बाजू आहे माझं रोजचं जगणं. सुदैवाने माझं रोजचं जगणं माझ्याच हातात आहे. उपचार डॉक्टरांच्या हातात आहे, ते तुमच्या हातात नाही आहे. एकदा डॉक्टरच्या टेबलवर पोचला किंवा हॉस्पिटलमध्ये पोचला की तुम्ही असहाय होता. मग तुमचं काय होतं आणि तुमच्यावर काय केलं जातं याच्यावर तुमचं फार नियंत्रण राहू शकत नाही. इथे एक समजून घ्यायला पाहिजे की 90% डॉक्टरांच्या बाबतीत मी तुम्हाला खात्रीने सांगतो की त्यांचा हेतू वाईट नसतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल. मध्यम वर्गामध्ये या खूप कल्पना लोकप्रिय आहेत की डॉक्टर लुटारू असतात, लुटतात. हे काही खरं नाही. अंतिमता बिल खूप होतं हे खरं आहे, पण त्या डॉक्टरांचा हेतू सहसा चांगलाच असतो. पण वैद्यकीय सायन्स इतकं पुढे चाललं आहे आणि त्यात इतके नवे शोध लागतात, उपाय निघतात आणि प्रत्येक उपायाच्या काही मर्यादाही असतात. आणि त्यामुळे ते डॉक्टर मंडळी आशेने तुम्हाला पुढचे तपासणे आणि उपचार देत राहतात. पण एकदा का तुम्ही तिथे पोचलात की मग पुढचं तुमच्या हातात नसतं. आणि म्हणून सगळी सत्ता त्याच्या पूर्वी आहे आणि ते आपलं रोजचं जगणं आहे. आपल्या रोजच्या जगण्यामध्ये आपण आपलं आरोग्य जर सांभाळू शकलो, त्यासाठी काय करावं लागेल? एक जगण्याची 6ची सूत्री पाहिली आपण. आपल्या जर आरोग्य स्वराज्य हवं असेल तर एक निरोगी जगण्याची क्रांती आपल्या जीवनात करावी लागेल. क्रांत्या म्हणजे काय, तुझे रक्तपात होऊनच क्रांती होते असं नाही आहे. माझ्या जीवनात जर मी काय परिवर्तन केलं तर ती क्रांती होते. म्हणून व्यक्तीच्या पातळीवर आपण निरोगी जगा. समूहाच्या पातळीवरती एखादी आरोग्यदूत, एखाद्या गावाला सक्षम करणं, समूहाच्या पातळीवरती सामूहिक सक्षमता आणणं. शहरामध्ये फ्लॅट्स असतात, फ्लॅट स्कीम्स असतात. त्या प्रत्येक फ्लॅट स्कीममध्ये एक मेडिकल व्हॉलंटियर असू शकतो का? तो हाऊस म्हणून, सेवा म्हणून थोडंसं वैद्यकीय ज्ञान घेईल आणि आपल्या फ्लॅटच्या लोकांना मदत करेल. पूर्वी असले हौशी गवशी सगळीकडे असायचे बघा. कोणी होमिओपॅथी प्रॅक्टिस करायचे, कोणी जडीबुटी प्रॅक्टिस करायचे. ते परिणामकारक होते की नाही मला माहीत नाही, पण त्याच्यामुळे लोकांचं अवलंबन कमी व्हायचं एवढं मात्र नक्की. तर स्वतःच्याही आरोग्यासाठी आरोग्य साक्षर व्हायला पाहिजे. आणि सुदैवाने आजकाल यूट्यूबवरती या बाबतीत बऱ्यापैकी चांगलं ज्ञान उपलब्ध आहे. म्हणून प्रत्येकानेच काय मेडिकल टेक्स्टबुक उघडून वाचायला गरज नाही. इंटरनेटवरती, यूट्यूबवरती वाचता येतं. आजकाल मेडिकल ॲप्स निघालेले आहेत की मी ते हाताला घड्या बांधलं, तुम्ही किती अंतर चाललात, तुमचं ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन किती, तुमचं BP किती, तुमचं पल्स रेट किती, सगळं ते तुम्हाला सांगतं. त्यामुळे आपल्या स्वतःचं आरोग्य स्वतःच मॉनिटर करणं बऱ्यापैकी शक्य होत आहे. आणि जितकं हे अशा प्रकारचं आरोग्याच्या
इक्विपमेंट निघतील. टेली हेल्थ म्हणजे माझ्या आरोग्याचं, माझं BP, माझी पल्स, माझं ब्लड शुगर, माझं ऑक्सिजन मीच मॉनिटर करतो घरच्या घरी. गरज पडली तर डॉक्टरला सांगतो की गडबड झाली आहे. पण माझं आरोग्य मला माझ्या हाती सांभाळणं शक्य आहे. समाजाच्या पातळीवरती एक मोठं परिवर्तन करायची गरज आहे. ते म्हणजे आरोग्य संस्कृती निर्माण करण्याची गरज आहे. आज आपल्या समाजामध्ये हळूहळू आरोग्य विकृती मोठ्या प्रमाणात वाढायला लागलेल्या आहेत. म्हणजे उदाहरणार्थ मी अगोदर बोललो की चालणं निघूनच गेलं, सायकल चालवणं निघूनच गेलं. बैलगाड्या चालायच्या तर बैलाला व्यायाम व्हायचा, माणसाला व्यायाम नाही व्हायचा. पण सायकल चालवून माणसाला व्यायाम व्हायचा. जीवनातनं व्यायाम निघून गेला. व्यायाम कष्ट न करता जो खातो त्याच्यावरती खाणं उलटतं, कारण त्याचा लठ्ठपणा वाढतो आणि रोग निर्माण होतात. म्हणून आपली श्रमसंस्कृती थोडी आणावी लागेल परत. रोजच्या जीवनात काहीतरी श्रम पाहिजे. आणि आनंदाची बाब अशी आहे की श्रम म्हणजे जिममध्येच जाऊन केलं पाहिजे असं आवश्यक अजिबात नाही आहे. उलट दुर्दैवाने आजकाल अशा बातम्या यायला लागलेल्या आहेत की तरुण मुलं जिममध्ये जाऊन अतिरेकी व्यायाम करतात आणि धाडकन मरून पडले. तर अतिरेकी व्यायाम करायची गरज नाही आहे. रोजचं 30 मिनिटाचं चालणं मध्यम गतीने, किंवा बायसिकल चालवणं, किंवा पोहणं, किंवा नृत्य करणं आणि योगासन करणं, ही जीवनाची संस्कृती व्हायला पाहिजे. संस्कृतीचा फायदा असा असतो की मग मारून मुटकून जबरदस्तीने करायची गरज पडत नाही. ते आपोआपच घडतं. रोज सकाळी उठून ब्रश करता की नाही? लहानपणी तुम्हाला आई सांगायची, बाळा ब्रश कर, किंवा जे काही असेल मंजन कर. पुढे तो आपल्या संस्कृतीचा एवढा भाग बनतो, सवय बनते, कोणी सांगावं लागत नाही. तर जे करायचं आहे किंवा ज्या करण्यासारखं आहे ते संस्कृतीचा भाग बनला की ते मोठ्या प्रमाणात लोक आपोआप करायला लागतात. म्हणून आपल्याला आरोग्य संस्कृतीचं संवर्धन करायची गरज आहे. शासकीय धोरणं बदलावी लागतील. आज तुम्ही बाजारात जा, भरपूर फळं मिळतात, उत्तम आहे. आमच्या लहानपणी एवढी फळं नाही मिळायची. आजकाल शहरामध्ये 12ही महिने कोणती न कोणती फळं मिळतात, पण त्याच्यावर इन्सेक्टिसाईड किती असतात माहीत नाही आपल्याला. शासकीय धोरणं पाहिजे. युरोपमध्ये आपल्या इथे सह्याद्री फार्म आहे, त्यांच्याकडे मी 1 महिन्यापूर्वी गेलो होतो. सह्याद्री फार्ममधनं जी फळं युरोपला पाठवण्यात येतात त्यांची अतिशय बारकाईने कसोटी होते की तिथे इन्सेक्टिसाईड फक्त जे मान्य आहेत तेवढ्याच प्रमाणात, त्याच्यातून जास्त प्रमाणात नको. तिथलं शासन बारकाईने आपल्या नागरिकांचं आरोग्य सांभाळतं. हवेमध्ये धूर नको. एअर पोल्युशन हे भारतामधलं मृत्यूचं सगळ्यात महत्त्वाच्या कारणांपैकी एक झालेलं आहे. खेड्यातल्या बाईला स्वयंपाकघरात धूर, कारण तिला चूल पेटवावी लागते, आणि शहरातल्या माणसाला रस्त्यावरचा धूर. दिवसभर आपण स्मोकिंगच करतो. दिल्लीमध्ये एअर पोल्युशन एवढं वाढलं आहे की दिल्ली हे राहण्यासारखं शहर नाही राहिलेलं आहे. अमेरिकेचा अध्यक्ष जेव्हा दिल्लीला येतो तर अमेरिकेचे आरोग्य तज्ज्ञ अनेक दिवस खल करतात की राष्ट्राध्यक्षाला दिल्लीत पाठवण्याचा धोका घ्यावा की घेऊ नये. आणि बराक ओबामा एकदा मध्ये दिल्लीला आले तर त्यावेळी त्यांनी हिशोब केला अमेरिकेतल्या त्यांच्या आरोग्य तज्ज्ञांनी की दिल्लीमध्ये 3 दिवस राहिल्यामुळे बराक ओबामांचं आयुष्य 7 दिवसांनी कमी झालं. श्वास घेणंही आता धोक्याचं झालं आहे. मग काय व्हायला पाहिजे? तर तिथे तुम्ही आणि मी काही एकटं काही करू शकत नाही. हवा सार्वत्रिक आहे, म्हणून इथे काही शासकीय धोरणांची गरज आहे की हवा शुद्ध असायला पाहिजे, पाणी शुद्ध असायला पाहिजे, सॅनिटेशनची व्यवस्था पाहिजे, दारू आणि तंबाखू समाजामध्ये कमीत कमी असायला पाहिजेत, अशी शासकीय धोरणं हवीत. तर आरोग्य स्वराज्य म्हणजे स्वतःच्या आरोग्याची जबाबदारी स्वतः घेणं. स्वराज्य, माझं माझ्यावरती राज्य. आरोग्य स्वराज्य म्हणजे समुदायामध्ये आपलं आपलं आरोग्य सांभाळण्याची क्षमता येणं. आणि तरी देखील कोणी अपघाताने आजारी पडणारच आहे. आपण काही अमरपट्टा घेऊन आलेलो नाही आहोत. आजारी तर पडणारच. तर आजारी पडलोच तर माफक भावामध्ये चांगल्या प्रकारची मानवीय व्यवहार असलेली आरोग्यसेवा सगळ्यांना उपलब्ध असणं, ज्याला आपण म्हणूया आरोग्य स्वराज्य. गडचिरोलीमध्ये गेले 40 वर्ष आम्ही जे प्रयोग करतो आहोत त्यात प्रयत्न हाच आहे की एका अख्ख्या गावाला आरोग्य स्वराज्य कसं करता येईल. 230 गावांमध्ये असा आमचा प्रयोग सुरू आहे.
पण माझ्या हृदयरोगामुळे स्वतःच्या जीवनामध्येच तो प्रयोग मला करावा लागला. आणि म्हणून आज तो जो महात्मा गांधीच्या नातवाने मला प्रश्न विचारला होता, आरोग्याची भारतीय व्याख्या काय, तर स्वमध्ये स्थित होणं. आरोग्याच्या बाबतीत परावलंबन कामाचं नाही, आरोग्याच्या बाबतीत डॉक्टर अवलंबन कामाचं नाही, आरोग्याच्या बाबतीत हॉस्पिटल अवलंबन कामाचं नाही. गरज पडली तर आधार घ्यावाच लागतो, काही त्यांच्यावर बहिष्कार तर नाही टाकू शकत आपण, पण त्याची गरज जितकी कमी पडेल तितकं माझंही भलं आणि डॉक्टरांना मग खऱ्या रुग्णाकडे जास्त लक्ष देता येईल. कॅन्सरचा रोगी आहे, त्याला वाचवायचं असेल तर जास्त लक्ष द्यावं लागतं, पण मी गर्दी करतो लहान मोठ्या आजारांनी, तो डॉक्टर बिचारा काय करेल, त्याच्याकडे लक्ष देईल की तुमच्याकडे देईल. आणि म्हणून हॉस्पिटलमधली गर्दी कमी होणं भारतीय रुग्णांच्याही हिताचं आहे आणि मेडिकल कम्युनिटीच्याही हिताचं आहे. अशा तऱ्हेने याविषयी ज्या माझ्या काही कल्पना आहेत, अनुभव आहेत, उपाय आहेत, ते आरोग्य स्वराज्य नावाचं पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे. पण त्याच्या अगोदर माझा साक्षात्कारी हृदयरोग आणि या जीवनाचं काय करू, हे 2 पुस्तक. त्यामुळे ही 3 पुस्तकं एकूण आपापल्या आरोग्याच्या बाबतीतच बहुतांशी ती आहेत. शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य आणि सामाजिक आरोग्य. तर ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी ते नंतर इथे मिळतील कुठेतरी, इथूनही घेऊ शकता. राजहंस प्रकाशनने प्रकाशित केलेली 3ही पुस्तकं आहेत. शेवटी मी एक मुद्दा सांगू इच्छितो आपल्याला, की आरोग्य स्वराज्य ही खऱ्या अर्थाने एक मोठी क्रांती आहे. ती क्रांती आरोग्याची क्रांती आहेच आहे, पण ती राजनैतिक क्रांती आहे. राजनैतिक म्हणजे काय, सत्ता कोणाकडे, त्याला म्हणतात राजनीती. आरोग्य स्वराज्य म्हणजे आरोग्य सत्ता ही नागरिकांकडे हस्तांतरित करणं, त्यांच्या हातात आरोग्य सत्ता देणं, म्हणून ही राजनैतिक क्रांती आहे. ही आर्थिक क्रांती आहे, कारण आरोग्यसेवेमध्ये खूप खर्च होऊ शकतो. ही सांस्कृतिक परिवर्तनाची सुरुवात आहे. मी कसा जगतो रोज, याला म्हणतात संस्कृती. ही सांस्कृतिक परिवर्तनाची सुरुवात आहे. मी कसा जगतो याच्यामध्ये अख्ख्या बाजाराला आणि भांडवलशाहीला प्रचंड इंटरेस्ट आहे. तुम्हाला इथे पत्ता लागो न लागो, तिथे बसून त्यांचं स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग सुरू आहे की या गिराईकांना ही गोष्ट कशी खाऊ घालायची, आईस्क्रीमचा रंग कोणता ठेवायचा, फ्लेवर कोणता ठेवायचं, की मॅगी नूडलमध्ये कोणतं MSG किती प्रमाणात टाकायचं की जास्त वेळा खाण्याची इच्छा होईल. अख्खी फूड इंडस्ट्री यासाठी प्रयत्न करते आहे की तुम्ही त्यांचं प्रॉडक्ट खावं. टी व्हीवरती माधुरी दीक्षित, ऐश्वर्या राय नाचतात आहे, तुम्हाला सांगतात आहे की हे वापरा आणि ते वापरा, हे खा आणि ते खा. तुमचं खाणं महत्त्वाचं आहे, अन्यथा त्या कशाला नाचल्या असत्या. आणि म्हणून तुमचं खाणं हे काय जागतिक महत्त्वाची गोष्ट आहे हो. सगळ्या फूड कंपन्या, नेस्ले कंपनीपासून अमूलपासून सगळ्याजणं धडपड करतात आहेत की त्यांचं प्रॉडक्ट तुम्ही खावं. जगातली आर्थिक सत्ता तुम्ही इकडची तिकडे करू शकता. कशाने? फक्त तुम्ही काय खाता आणि काय नेसता एवढ्या गोष्टीने. तेव्हा आरोग्य स्वराज्य ही मोठी परिवर्तनाची सुरुवात आहे. आणि आश्चर्य म्हणजे ते परिवर्तन करायला मला हातात बंदूक घ्यावी लागत नाही किंवा मला राजनैतिक पक्षाला जॉईन व्हावं लागत नाही. मी घरच्या घरी हे परिवर्तन करू शकतो आणि उलथापालथ करू शकतो. आता एकच शेवटचा प्रश्न राहतो की खरंच शक्य आहे का, आरोग्य स्वराज्य शक्य आहे का, कसं करता येईल. 15 वर्षापूर्वी लंडनला एका कॉन्फरन्सला गेलो होतो. आता ही कॉन्फरन्स जरा थोडी नेहमीपेक्षा जास्त उच्च लोकांची होती, म्हणून पहिले आम्हाला राणीच्या महालामध्ये नेलं, तिथे स्वागत झालं आमचं. म्हणजे माझं एकट्याचं आणि राणीचं नाही, आम्ही जेवढे काही डेलिगेट्स होतो 40-50. मग तिथून ब्रिटिश पार्लमेंटमध्ये नेलं, तिथे हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये आमचं रिसेप्शन झालं. आता असल्या गोष्टीची आपल्याला सवय नाही ना. तर बाहेर आलो, हाऊस ऑफ लॉर्ड्सच्या दारातनं बाहेर आलो, तर तिथे ब्रिटिश पार्लमेंटच्या समोर एक त्रिकोणी जागा आहे मोकळी. तिथे काही लोक हातामध्ये प्लेकार्ड्स घेऊन मोर्चा काढून सत्याग्रह करत होते. मला वाटलं ही आपली माणसं आहेत, म्हणून मी हे पार्लमेंट वगैरे सोडलं आणि त्यांच्याकडे गेलो. तिथे 3 प्रकारची माणसं होती. 3ही गट वेगवेगळे बसले होते. एक गट होता तो हातामध्ये, तो होता युद्धबंदी करा. त्यावेळी टॉनी ब्लेअरने इराकमध्ये सैन्य पाठवलं होतं, ब्रिटिश सैन्य.
पण हा नागरिकांचा गट म्हणत होता की इराकमधनं सैन्य परत घ्या, युद्धबंदी. शांततावाद्यांचा गट होता. दुसरा गट पर्यावरणवाद्यांचा होता आणि तो म्हणत होता की ब्रिटिश सरकार तुम्ही क्योटो प्रोटोकॉलवर सही करा. त्यावेळी क्योटो प्रोटोकॉलचा प्रस्ताव होता. आणि तिसरा जो गट होता तो मजूर संघटनांचा होता. तो म्हणत होता की मजुरीचे दर वाढवा. तिन्ही गट वेगवेगळे, तिन्ही आपापला समूह करून हातात प्लेकार्ड घेऊन, पण तिघांच्याही मागे एक मोठं प्रचंड मोठं कॉमन बॅनर लागलं होतं आणि त्याच्यावर लिहिलं होतं, बी द चेंज युअर सेल्फ दॅट यू विश टू सी इन द वर्ल्ड, महात्मा गांधी. माझ्या मनात विचार आला की हा म्हातारा मेल्यानंतर देखील 50 वर्षांनी अजूनही ब्रिटिश संसदेसमोर उभा राहून त्यांना आव्हान देतो आहे आणि तो सांगतो आहे, नुसतंच ब्रिटिश संसदेला नाही, तुम्हाला आणि मलाही तो सांगतो आहे की बी द चेंज युअर सेल्फ. परिवर्तनाची सुरुवात आपल्या जीवनापासून होते आणि त्यालाच आरोग्य स्वराज्य म्हणतात. धन्यवाद.